सोंडू 3 मांडी 2. जा पुढचा प्रश्न लगेच. हा. तयार राहा. तयार आहे. बॉडी माझी क्लीन आहे. माझी पण क्लीन आहे. गावला थांब. गावला. नाही चिटिंग नाही करायची. काय चिटिंग आहे? चिटिंग नाही. भाऊजी आहे म्हणून तुझी बाजू नाही घेणार मी. मी काय केलंय? मला बाय तुला म्हणून सांगतो, याचा एक अपेंडिक्स डॉक्टरनं काढला नाही. सोंडूजी तुमचा हे अपेंडिक्स काढलाय सोंडूजी. आता आपला संसार कसा होणार सोंडूजी? आपल्या अंगणामध्ये छोटा सोंडू छोटू सोंडी कोण कधी कसं खेळणार सोंडूजी? लग्नाला अर्थ नाहीये आपल्या आता. अगं बाय गंगा वाहू नको. 2 मिनिटं ऐक. तू लय चुकीचा आणि लांबचा विचार करतेस. अपेंडिक्स पोटात असतो असला काय नसला काय फरक नाही पडत. अपेंडिक्स आणि लग्नाचा काय संबंध नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं नाही आहे. अरे भाऊजींचं काय ऐकू नकोस. ते तिकडे होते तेव्हा आता बोलत नाहीत, गप्प बसलेत. बोला आता. नाही बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे. ते क्लीन आहेत सोंडूजी. क्लिअर आहे. गाडी एकदम ओके आहे. ॲव्हरेज पण चांगला देते. कसा एक बारका वायसर गणला होता ना, तो काढला नाही. त्याला काही टेन्शन नाही. पण सांगायचा मुद्दा काय होता माझा, जर ह्याच्या बॉडीमध्ये 100 गोष्टी असतील तर ह्याच्याकडे 99 आहेत. म्हणजे उद्या कोणी विचारलं की बाबा अपेंडिक्स आहे काय, तर हा अभिमानानं होय म्हणू शकतो, हा नाही म्हणत. त्यामुळे 1 मार्क याला जातो. सोंडू 3 मांडी 4. आम्ही काही येडबिड झाला काही जरा हित यावा. त्याला जिंकवाय आला तुम्ही. जिंकवायला आपल्या बाबूला जिंकवायचं आहे ना. नीट प्रश्न विचारा. पचपचित प्रश्न नका विचारू. होय करतो. चला पुढचा प्रश्न. आता मी सामान्य ज्ञानावर जरा फिरकतो. हा काय लक्ष द्या. सोंडू हो. मला सांग, मॅन्डीच्या आईशीचं नाव काय? अरे हा काय प्रश्न आहे? हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. याच्या आईचं नाव मला कसं माहित असेल भाऊजींनो? बघा सगळ्यांनी बघा, हल्लीचा समाज अज्ञान उघडं पडायला लागलं ना की असा अंगावर धावून येतो. हा, भडकतो. गबस वाचाड्या. काय गब्बस? माहित नाही तर माहित नाही सांग ना. माहित नाही काय? मला माझ्या आईचं नाव विचारा, मी सांगेन लाता म्हणून. त्याच्या आईचं नाव मी कसं सांगणार? आधी माहित नाही ते सांग, म्हणजे तुझं मार्क जातील. नाही मला माहित. नाही माहित ना, तुझे मार्क गेले. हातभर शेंडी लांब सुदाम्याला पाहून हसे भगवान. गाय रवली रानात गेली शोधून झालंय जाम. हातभर शेंडी लांब सुदाम्याला पाहून हसी भगवान. झाला खदलवून झाला तुमचा. त्याला मस्त जिरवून घेतली स्वतःची. म्हणजे काय आलं? 2 तास झाले ना, एक नवरा पोरगा आला ना नवरी पोरगी आली. मग काय आलं? भव्य मेलावा या शब्दाचा एवढा अपमान कुणी केला नसेल. त्याला बोललीस बघताव काय बघतो काय? म्हणजे ह्याच्यात काय माझी चूक नाही आहे. ह्या सोंडू मुळे झालंय सगळं. त्यानं काय केलाय? त्यानं काय केलाय? त्याला काय केलं म्हणजे ताच करतोय. त्याला काय बोललो मी, एवढा भव्य मेलावा भरवलाय तर सगळ्या ऍड पिकअप शेड मध्ये चिकटवून ये. मग चांगला गरगरीत गम पण दिला होता चिकटवायला. झाला काय? याने काय केला, ऍड ठेवला न बाजूला हा. आणि गम उशाला घेऊन झोपला. तिथं चिकटला होता. काय रे सोंडू? नाही तर काय? नाही, हे काय पण सांगतायत. तू तिथं त्या पिकअप शेड मध्ये किती गोंधळ घातला तुझ्या मला झाला माहितीये काय? मी काय गोंधळ घातला? काय? अहो मी उठताना माझा हात लागला कामाला तर सगळं सांडला तिकडं. पण त्या गमा मुलं पुढे किती प्रॉब्लेम झाला तर माहितीये का तुला? काय झाला? अरे त्या गम सगळा सांडला ना, वांगण करायची आजी घरी झाली होती, ती अशीच अडकली. 3 तास अशी उभी होती. लोकांना कळतच नव्हतं हिची एसटी येत नाही की ही जात नाही कुठं. मग 4 जणांना वाटलं नवसाला पावणारी म्हातारी आहे म्हणून नारळ पण ठेवला नाही तिथं. याला का बसताव सगळा खापर त्याच्यावर फोडाल? नाही तर काय? मुलात या भव्य मेलावा भरवायचाच कशाला? काय प्रॉब्लेम काय? आजकालच्या पोरांना याची गरज आहे. ते आपलं ठरवतात बरोबर काय तर. ठरवू देत, सगळं ठरवू देत, सगळं मला मान्य आहे. पण समाजात असं 20-30% लोक आहेत ज्यांचं जानू सोना मोना डार्लिंग काल तुला चक्कीवर बघितलं हे मेसेज वर्षानुवर्ष कोण वाचत नाही. त्यांच्यासाठी हा सगळा मेळावा आहे. कळलं काय? मुलात मला हे नावच आवडलेलं नाही, भव्य मेलावा. काय बोललीस तू? काय बोललीस? मुलात मला हे नावच आवडलेलं नाही आहे. बस इथंच तुझा दुटप्पीपणा उघडा पडतोय. लक्षात घे. म्हणजे काय? 2 महिने झाले तुला माहिती आहे की हे नाव येणार आहे, तेव्हा तू ऑब्जेक्शन नाही घेतलंस. आता छापून आल्यावर तू ऑब्जेक्शन घेतेस. हा हा आता मग आता कशी बोबडी बोलली? हा हो काय एवढं? तुम्ही सांगताय भाऊजीनो? हा मेलावा नाव बदलणार नाही, भव्य मेलावाच राहणार येतो. कसला मेलावा मगातपासून करताय तुम्ही? काय ताव? आणि एक माणूस तरी फिरकला का इकडे कधीपासून? अरे मला वाटलं 4 लोक येतील, माझ्या चायचा चांगला बिझनेस होईल, पण कोण आलाच नाही इकडे अजून. काय यांची आयडिया ना खरंच. येतील सगळे वाले. अरे हे ना नमस्कार. नमस्कार. इथनं सरळ लावा. हा. 4थ्या मजल्यावरचं घर आहे ना, तिथून मधाचं पोलं काढायचंय. मी काय तुम्हाला मत काढणार वाटतो? नाही मला तुम्ही शिडी लावून चढणार वाटतं.
शिडी लावून चढून तुम्ही मत काढाल असं मला वाटलं, म्हणून तुम्हाला तिथला पत्ता सांगितला मी. अहो मतभीत काढायला नाही आलोय मी, ते इकडे तुमच्याकडे भव्य हा मेळावा. येवा त्याच्यासाठी मी आलो. मला वधू करा हो, मला वधू करा. खूप म्हणजे किती वर्ष मी वधूच नाही होते हो. बाबा हो काय रे अं, तू करायची कधीपासून होत आहे म्हणजे ही जाणीव कधी झाली? हो नाही अहो तसं नाही हो, तुम्ही मला करा ना वधू पटकन हो. तुम्ही काय फालतूचे प्रश्न अहो, तुम्हाला विचारताय? काय तुम्ही बोलता वाय, तुम्हाला कळतंय काय? काय इकडे वा भाऊंनो इकडे वा. मला करा ना वधू हो. खूप वर्ष नाही वधू झालेलो मी. थांबा थांबा हा. तुम्ही एकदम टोकावा आला हो. थांबा. टोकावर आहे हो होय. हा तुम्हाला लग्न करायचं आहे ना हो हो. कुणाशी आता मी मुलगा आहे तर मुलीची लग्न करायचं. तुम्ही काय विचारताय मला कळत नाही यार. नवत तसं ना मग? मी काय म्हणला मला वधू करा, मला वधू करा. वधू. म्हणून गोल झालाय. हा, वधू. वधू म्हणजे पोरगी, वर म्हणजे पोरगा. हा तुम्ही वर हाव ना, म्हणा मला वर करा. अच्छा सॉरी माझं काय नाही, ते जोड मराठी शब्द आले ना जिभेत बसत नाहीत माझ्या, असं? म्हणून ते तोंड ओय काय हो? बा- बा- काय घे बाय गुबगुबीत. मलाही वधू चालेल, मी लग्न करायला तयार आहे. मलाही वधू चालेल, मी लग्न करायला तयार आहे. थांबा जरा तुम्ही, लांब थांबा. मी एकदम टोकावा आला होय. काय तसं माझ्याकडे बघून पुरुष आकर्षित होतात. मग चला ना करूया ना लग्न. बाय बाय. काय? तशी मी हाय जरा कवली आहे आणि मला कौस पण आहेत ना. पण नाही आता टाइम एकदम अप झालेला आहे. टाइम म्हणजे हे माझा नवरा आहे. हा, होय होय बरोबर बोलते ती. हे माझं टेन्शन आहे. किती वर्ष झाली त्याला माझ्या पदरात पडून. हा, हा. पण तू बाय काळजी करू नकोस. तू जरी मला सोडून गेलीस मला काही टेन्शन नाही येणार. मी स्वतःची काळजी घेईन, कळलं काय? आणि तू पण तुझी काळजी करू नकोस. एका जन्मात 2 पुरुषांना उद्ध्वस्त करू शकतेस एवढी ताकद आहे तुझ्या. एवढं काय चॅलेंज घ्यायला काय प्रॉब्लेम नाही. परक्या माणसासमोर बोल. बरोबर आहे. आणि ही उद्या निघून गेली ना तर ही ब्याज पण मागच्या मागे निघून जाईल. म्हणजे मी दोन्ही साईडनं मोकला होईन. अच्छा. खरे तर मला या बाईचा कंटाळा झालेला नाही. मग पण तो वर्ल्ड कप आहे ना वरती लावलेला, तो बघून कंटाळा आलाय मला. तुम्ही जरा गप्प बसा. हो भाऊंनो, इकडे यावा. इथं बसा. तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म भरा. पहिला फॉर्म भरा. पांबर काय आलं? इथं काय चिमटलं काय? गंगा काय घ्या आणला. किती फोन केली सोंडूजी तुम्हाला? आम्ही तिथे उन्हात उभी होते, दमले ना, मी काळी झाले असते तर. असं काय करताय? आणि ते मला काळजीच वाटली तुमची. म्हटलं सोंडूजींना काही झालं नाहीये ना? मला काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना झालाय? तुम्हाला माझे फोन का नाही उचलले मग सोंडूजी? तसं नाही बाय गंगा. काय आहे इकडं भव्य मेलावा भरलाय ना, तर डिस्टर्ब व्हायला नको म्हणून फोन सायलेंटवर टाकलाय मी. मग ठीक बरं आहे. तू सगळं सामान आणलंस ना चायचं? हा, ह्याच्यात बघा, हे दूध आहे, हे आलं आहे, साखर आहे, वेलची आहे, चाय पावडर आहे, सगळं आहे. माझी बाय ती गंगा. चला चला पटकन चाय बनवायला घेऊ, नाहीतर लोक कुठे आहेत? मला उशीर झाला का सोंडूजी? नाही मला लेट झालं सोंडूजी. अगं नाही गंगा, एवढं नको टेन्शन घेऊ. अगं मेलावा ना फक्त बोर्डावर सुरू झालाय. म्हणजे वास्तविक 0 रिस्पॉन्स आहे इकडं. तुला माहितीये ना माझ्या बहिणीशिवाय कोणी यांना रिस्पॉन्स दिलाय काय? ऐ, सोंडू, मी याला सप्पा. एक गोष्ट लक्षात ठेव, प्रामाणिक राजकारणी आणि आमचा भाऊजी ह्यांना कोण कुत्रं विचारत नाही. लक्षात ठेवायचं. नाहीये, माझा भाऊ सोशल मारतो बाय. माझा अगं बा. सोशल मारतो भाऊ माझा. सोशल नाही मारत आहे, सोशल मारत नाही. मग चाय पावडर लय उडते आता, घालतो बा बरोबर मी. वाव. काय झालं? काय नाही, तुलाही बोलायचं ऐकलं मी आता. भव्य मेलावा 3 वेळा कोकाडलास ना तू. आता तुझं बरोबर करतो मी. भाऊनी तुमचं नाव काय म्हणाला? हा? तुमचं नाव काय म्हणाला? मँडी. अच्छा, मला सांगा, तुम्हाला वधू पाहिजे होती ना? वधू पाहिजे. वधू मिळाली. कुठे आहे? ही काय, हिचं नाव गंगा. ओ, भाऊजी लोक काय बोलताय ते? ताई अ, गंगा माझी आहे ना ताई? मला चालेल, मला चालेल वधू, मला चालेल वधू. अरे वा, हे तुका ओ काय बोलतात? तोंडाला हाड आहे का तुमच्या काय जिभेला? हाड झालं? आहे का काय झालं? तुमच्या? काय झालं? आपल्या घरातली ऑनर सून आहे ना ती. मग काय झालं? ताई माझी गंगा दुसरीकडे वळवताय ते. अरे हा भाऊजी आहे का की कोबरा आहे? थांब, सगळं संपू नको एका वाक्यात. इकडे यावं. तुम्हाला काही कळतं का नाही? काय झालं? माझ्या भावाचं आहे ना ते सगळं. आपल्या घरात येणार आहे गंगा, ह्याच्यावर कुठं चपतावाय? अहो अगे, तुला कळत कसं नाही? मी त्या पोरीच्या भल्याचा विचार करतोय. म्हणजे म्हणजे नका करू, हा? नका करू, मी खुश आहे सोंडूजींसोबत. जरा 2 मिनिटं बाजूला. तुला लक्षात येत नाहीये, त्या सोंडूकडं तू नावाच्या शेवटी जो जी दिलायस ना तेवढाच आहे फक्त, बाकी काय नाही आहे. असं बोलतो. असं काय नाहीये, खूप काही आहे, मी बघितलंय. ए बायो, खूप कला बघितल्या त्यांच्या. कला आहे, कलाकार आहे. कलाकार माणूस आहे सोंडूजी. अगं
बाजारातून जिन्नस आणणं ही कला नाही आहे, ती गरज असते माणसाची. त्याला गिल्याला पाहिजे 2 टायमाला, म्हणून तो जातो. कळलं काय तुला? तसं नाही. काय तुझ्या लक्षात नाही येत आहे? बारका आवाज करून लय गणतीस तू. लक्षात घे. काय आहे? अगं, काय आहे तुला सांग. मुद्दा लक्षात घे. थांब जरा बाय माझ थांबा. मुद्दा लक्षात घे. काय आहे मुद्दा? काय आहे? जेव्हा आपण डबक्यात राहत असतो ना, तेव्हा आपल्याला बेंडूक मोठा वाटत असतो. जेव्हा आपण समुद्रात जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं की देव मासा मोठा आहे. उद्या लक्षात घे. हा मांडी मँडी 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 तुझी सेटिंग लावतो, तू माझं करेक्शन करवा साड्या. नाही, नाही, sorry, sorry. घबरा ना. मांडी तर मांडी ना. काय? मांडी. उद्या हा मांडी जर उद्या देव मासा निघाला, समुद्रावर राज्य करशील. हो भाऊजींनू, हा. तो देव मासा असेल ना तर मी बोंबील आहे. चॉईस मधली गरिबी वहिलीस, ही यायची लायकी. म्हणून मी म्हणतो काहीतरी वेगळा विचार कर. मी काय म्हणतो, भांडवंडी करूयाच नको. डायरेक्ट आपण दूध का दूध पाणी का पाणी करूया. चालेल चालेल. त्याच्यासाठी वर परीक्षा घेऊया. हो कशाला? का वर परीक्षा घेतली पाहिजे. उद्या ह्या पोरीला वाटायला नको की बाबा मी दुसऱ्याला संधी नाही दिली. हा? असं वाटू शकतं काय गंगा? बरोबर आहे. नाही म्हणजे अगदीच तसं नाही, थोडं थोडं बरोबर आहे. म्हणजे भाऊजी थोडंसं बरोबर बोलताय. नाही, बरोबरच बोलतो. बरोबर. म्हणजे गंगा तुला माझा विश्वास नाही? तसं नाहीये. नाही नाही राहू दे. तसं असेल ना ताई तर स्पर्धा झालीच पाहिजे आता. झाली पाहिजे. आम्ही आता दाखवून देणार मी कसं करेक्ट आहे माझ्या गंगासाठी ते. माझा भाऊ स्पर्धा खेळणार. बाबू माझा स्पर्धा हा, घे. हे, बाय. सगळा बुलबुली झाला इकडून. सगळं स्पर्धा खेळणार. स्पर्धा खेळ आणि जिंकून ये. मी काय म्हणतो, होय हा. आता लगेच स्पर्धेला सुरुवात करूया. होय. सुरुवात नावापासूनच करूया. होय. म्हणजे कसं होईल, काय तर कळेल. दूध का दूध पाणी का पाणी. हा, चालेल. बरोबर ना? मी गुण घेते तू हुकाना घे. यस. उकाना. जर लग्नात असताना सुरुवात काय करायची, नावापासून सुरुवात करायची. बाय लक्षात घे, जसं लग्नात तू नाव घेणार आहे ना तसं नाव घे. पाहिलं? लाजली. लाजली. नाव घेतलं तर पहिल्या नावात सोंडूचं नाव घ्यायचं, दुसऱ्या नावात मांडीचं मांडी. नाव. हा तेच ते. ह्याचं नाव घ्यायचं. चालेल चालेल. याचं नाव चांगलं वाटेल त्याला 1 मार्क मिळणार. हो चालेल. श्रीदेवी रेडी आहेस तू? होय होय रेडी म्हणजे बरं. किसून किसून आलं झालं छोटं. वा चांगलं आहे. किसून किसून आलं झालं छोटं. सोंडूजींचं नाव घेते मंगळसूत्र मोठं. आई गे, एक नंबर एक नंबर. चांगलं. माझं सांगा. हा आता त्याचं घे. हा. किसून किसून आलं झालं हा, छोटं. हा. किसून किसून आलं झालं छोटं. मँडीजींचं नाव घेते मंगळसूत्र मोठं. वा, वा. चालेल चालेल मला चालेल. काय वाटतंय तुला आता? काय दोन्ही वाटतंय? छान वाटतायत. दोन्ही छान वाटतायत. दोन्ही छान वाटतायत. चालेल, चांगलं आहे. मग दोघांना 1-1 मार्क. सोंडू एक मांडी एक. रे कोण आलं? हो ताई नाही, बोलते. नाही, गुण गुण दिलं गुण दिलं. हे माझं गुणपत्रक ओरडलं आहे. होय. मला वाटतं सिलेंडरवाला आला. नाही. पुढं पुढं पुढं. हा, हे झालं. बरं ठीक आहे. दुसरा प्रश्न लगेच. उंची 5 फूट 8 इंच. 5.8. जरा 2 मिनिटं. आम्ही काय पट्टी घेऊन उभे आहे? नाही. जास्त सांगितले असते का आम्ही मोजणार नव्हतो. वासाडे जिंकायचं ना तुला. खोटं बोल ना थोडंसं. सॉरी. दोघांना 1-1 मार्क. तिसरा प्रश्न लगेच. हा. हा बाय तुझ्यासाठी. माझ्यासाठी लक्ष दे. हा लक्ष दे. कुर्ले केस की सिल्की केस? कुर्ले केस. केलं बाई. सोंडू 3 मांडी 2. जा. पुढचा प्रश्न लगेच. हा, हा हा. तयार राहा. हा, तयार आहे. बॉडी माझी क्लीन आहे. माझी पण क्लीन आहे. गावला थांब. गावला. काय नाही चिटिंग नाही करायची. काय चिटिंग आहे? चिटिंग नाही. भाऊजी आहे म्हणून तुझी बाजू नाही घेणार मी. मी काय केलंय? मला बाय तुला म्हणून सांगतो, याचा एक अपेंडिक्स डॉक्टरनं काढला नाही. सोंडूजी तुमचं हे अपेंडिक्स काढलाय सोंडूजी. आता आपला संसार कसा होणार सोंडूजी? आपल्या अंगणामध्ये छोटा सोंडू छोटू सोंडी कोण कधी कसं खेळणार सोंडूजी? लग्नाला अर्थ नाहीये आपल्या आता. अगं बाय गंगा वाहू नको. 2 मिनिटं ऐक. तू लय चुकीचा आणि लांबचा विचार करतेस. अपेंडिक्स पोटात असतो असला काय नसला काय फरक नाही पडत. अपेंडिक्स आणि लग्नाचा काय संबंध नाही असं डॉक्टरनी मला सांगितलं नाही आहे. अरे होय, होय. भाऊजींचं काय ऐकू नकोस ते तिकडे होते तेव्हा आता बोलत नाहीत, गप्प बसलेत. बोला आता. नाही बरोबर आहे त्याचं. बरोबर आहे. ते क्लीन आहेत सोंडूजी. क्लिअर आहे. गाडी एकदम ओके आहे. ॲव्हरेज पण चांगला देते. कसा एक बारका वायसर गणला होता ना, तो काढला नाही. त्याला काही टेन्शन नाही. पण सांगायचा मुद्दा काय होता माझा, जर ह्याच्या बॉडीमध्ये 100 गोष्टी असतील तर ह्याच्याकडे 99 आहेत. म्हणजे उद्या कोणी विचारलं की बाबा अपेंडिक्स आहे काय, तर हा अभिमानानं होय म्हणू शकतो, हा नाही म्हणत. त्यामुळे 1 मार्क याला जातो. येस. सोंडू 3 मांडी 4. मी काही येडबिडत झाला काही जरा हित यावा. त्याला जिंकवाय आला तुम्ही. जिंकवायला का? आपल्या बाबूला जिंकवायचा आहे ना. होय बा. नीट प्रश्न विचारा. पचपचित प्रश्न नका विचारू. होय करतो. चला. पुढचा प्रश्न. हा. आता मी सामान्य ज्ञानावर जरा फिरकतो. हा का? लक्ष द्या. सोंडू हो. मला सांग, मँडीच्या आईशीचं नाव काय? अरे हा काय प्रश्न आहे? हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. ह्याच्या आईचं नाव मला कसं माहित असेल भाऊजींनो? बघा सगळ्यांनी बघा, हल्लीचा समाज अज्ञान उघडं पडायला लागलं ना की असा अंगावर धावून येतो. हो. भडकतो. गबस वाचाड्या. काय
गब्बस माहित नाही तर माहित नाही सांग ना. माहित नाही काय मला माझ्या आईचं नाव विचारा मी सांगेन लता म्हणून त्याच्या आईचं नाव मी कसं सांगणार आधी माहित नाही ते सांग म्हणजे तुझं मार्क जातील. नाही मला माहित नाही माहित ना तुझे मार्क गेले. हो, थांबा. ऐका बरोबर. तरी त्याचा काय ऐकण्यासारखं काय आहे काय त्याचं मांडी तू मला सांग सोंडूच्या आईशीचं नाव काय. लता. अहो, मी आता बोललो मी बोललो तर ऐकलं ना त्याने अरे ऐकलं म्हणजे हुशार आहे ना तो त्याचे कान जिवंत आहेत त्यानं दाखवलं ना की तो हुशार आहे हजार जबाबी आहे त्यानं ऐकलं आणि त्याला मार्क मिळालाच पाहिजे. बरोबर बरोबर. त्याला म्हणजे त्याचा एक मार्क त्याला वाढव. द्या द्या द्या. सोंडू तीन मांडी पाच. बस. पुढचा प्रश्न. आता बस झालं मी काय म्हणतो, तुमचे प्रश्न बस झाले. बस झाले काय? आता एकदम डायरेक्ट स्पर्धेला सुरुवात करायची हा. आता काहीतरी डान्स वाजणार आणि ही सांगणार कोणी चांगला डान्स केला तर त्याला गुण मिळणार. बस आई. झाले प्रश्न बिश्न. आज ना म्युझिक वाजेल हा बाई काय तर म्युझिक वाचेल. म्युझिक आपण वाजवू. पाहिजे पाहिजे. बाय 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 गंगा सांग लवकर. सोंडूजींनी खत लावला. वा सोंडू चार मांडी पाच. वा कदलं ना काय. आणि बाय, हे बघ आज- लग्नानंतर पैसे महत्वाचे असतात. हा? विचार कोण किती पैसे कमवते ते विचार. त्याचं टेन्शन नाही हा. आई माझा बिझनेस आहे चहाचं दुकान आहे सोंडूची चाय म्हणून काय टेन्शन नाही तसं माझं पण टेन्शन नाही मी पण नोकरी करतो ना. आहे, बाई, नोकरी करतो पाहिजे, चांगला आहे. पाहिजे. बिझनेस वाला. सोंडू पाच मांडी पाच. एकदम टाय झालाय सामना टाय झालेला आहे. सामना टाय नाही होणार सामना टाय नाही होणार कोणतरी जिंकलं पाहिजे आणि कोणतरी हारलं पाहिजे. कशाला? आता पोरगीचं लग्न कसं होणार मग तिला चॉईस मिळायला पाहिजे ना काहीतरी. आता करायचं काय. मी आता पुढचा काहीतरी तोडगा काढतो. प्रश्न आहे ना मॅडम. आहेत ना. हा. नीट आहे का समजा तुझा उद्या बिझनेस बंद पडला आणि तुझी नोकरी गेली गेली. तुम्ही सगळे उघड्यावर आलात हा उघड्यावर. तर या पोरीचं पोट कसं भराल. टेन्शन नाही गंगा मी भुंग्याची मिमिक्री करेन आणि पैसे कमवून तुला छान खुश ठेवेन. कसं काय रे बाबा. असं काय बघायचंय हा. सावका मुंगाची मडला असता जा. तू यंदा काय करणारच की आम्ही समजून घ्यायचंय. नाही नाही मी करणार आहे मिमिक्री तर माझ्यासमोर काढला ना त्यांनी. अच्छा 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 अच्छा. त्याला आता असं खदले होते ते बघा. ए वा, कर कर. मी काय जरा बाजूला बाजूला. ओम भट स्वा. गंगा गंगा आता आता तू माझी होणार माझी मी तुझा होणार आपण आपण लग्न करणार इकडे 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 जवळ 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 ये जवळ लाजू नको ये डोळे बघ आता तू आणि मी आपण लग्न करायचं. काय काय रे लवकर आपण लग्न करूया मजा मी तसाच आहे मी अंगात नाही आले मी रंगात आलो ये जवळ ये ये बघू नको ये इकडे बाबा बाबा. ए अरे मैं गोनू ये काय विचारलंस तू त्यांना. मैं गोनू खुला आहेस तुला अक्कल आहे म्हणजे खरं तर मी सेन्सॉर आहे म्हणून खुला बोलतोय. 2 शब्द माझ्या मनात आहेत आता. काय करशील आता काय करशील मला सांग. ते सगळे पळून गेले. ये देखो सुनो भैया मोहब्बत थी इसलिए जाने दिया जिद होती तो भाव में होती समझे भैया. हा हातात काय नाही म्हणून जिवंत आहेस. कुऱ्हाड असती ना तर मानेवर असती. हे माझं वर्जन आहे कळलं तुला. हा.
अक्कल आहे जरा तरी नाही, बरोबर. एवढा चांगला रोमॅन्टिक आवाज तू माझ्यासमोर काढशील आणि त्या पोरीला तुंबाडची म्हातारी ऐकून दाखवली तुला लाज वाटते नशीब तुंबाडचा म्हातारा केला नाहीस तुला तुला अक्कल आहे जरा तरी हो, हो. खचला असशील आता कसलं काय 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 करू कॉन्फिडन्स गेला असेल तुझा कॉन्फिडन्स गेला हो एका वेळी एकच कला सादर करायची असते बरोबर तू काय केलंस तुझ्या टॅलेंटची बादली सांडलीस आहे त्यामुळे सगळे प्रेक्षक वाहून गेले कळलं काय कळलं मी पण तोंडावर पडलो बरोबर आता आपण काय करू जास्त टेन्शन घेऊ नको मग आपण काय करू आता आपण वाडीत फिरू जरा तू आलायस ना माझ्याकडे आलायस ना तर लग्न तर लावून देणार मी हा चालेल माझ्या माहितीप्रमाणे प्राजक्ता मालीचं लग्न आता ठरवायचं आहे अच्छा अच्छा तर तिला काय एवढं इम्प्रेस करणं कठीण नाही आहे आपण काय करू हा चालता चालता एक धागा घेऊ हा. आणि 2 शिंपलं त्याच्यात टाकू अच्छा. आणि दागिना म्हणून तिला खपवला ना की तुला त्याच्यावर फ्री म्हणून टाकू चालेल हा ती लगेच अरे असं दागिने दिसले की ती भुलते लगेच मग काही टेन्शन नाही तिकडे हो बोलेल ना अरे मला घेऊन जा